1 वाटी मुगाची डाळ 3-4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये पाणी टाकून 1.5 तास मी भिजायला ठेवलेली आहे। 1.5 तासांनी चांगली डाळ भिजलेली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोड्याशा पाण्याचा वापर करून मिक्सरला बारीक फिरून घेतली। आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले मिश्रण। त्यामध्ये साखर, हळद, हिंग, मीठ टाकलं आणि फेटून घेतलं। फेटल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं, खायचा सोडा टाकला आणि लिंबू सत्व टाकलेलं आहे। मस्त फ्लफी होईपर्यंत बॅटर चांगलं फेटून घेतलं। तेलाने ग्रीस केलेल्या डब्यामध्ये ओतून घेतलं। आता इथं 2 ढोकळे बनवायचे आहेत आपल्याला, त्याच्यामुळे मी 2 डब्यामध्ये टाकलं होतं। टोपामध्ये पाणी उकळलेलंच आहे इकडे। त्यामध्ये एक स्टँड ठेवलं, त्याच्यावर डब्बा ठेवला आणि डब्यावर झाकण ठेवून वरतून परात ठेवली। 25 मिनिटं मीडियम गॅस ठेवून ढोकळा चांगला स्टीम करून घेतला। आता ढोकळा स्टीम झाला, बाहेर काढून थंड करून कट करून घेतलाय। मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा इथं तयार झाला। त्याच्यावरती तडका घालून घेतला। जर तुम्हाला चण्याच्या डाळीचा बेसनचा ढोकळा आवडत नसेल तर हा मुगाच्या डाळीचा एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी होतो। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।